रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव. नॅक A++ मानांकन प्राप्त. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त. सायबर सिक्युरिटी AI स्किल कोर्सेस उपलब्ध. अनुभवी PhD नेट सेट प्राध्यापक. पोलीस भरती, UPSC MPSC मार्गदर्शन सुविधा. आधुनिक प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, वायफाय कॅम्पस. नोकरीची संधी, मुलामुलींसाठी वसतिगृह, भव्य क्रीडांगण व ग्रंथालय सुविधा. प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा. SHGM महाविद्यालय कोपरगाव. संपर्क क्रमांक 02423 223155 आणि 223755. कोपरगाव शहरात सण, उत्सव, जयंत्या, वाढदिवस तसेच विविध शुभेच्छांच्या फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने आणि फ्लेक्समुळे होणारे अपघात तसेच वाद टाळण्यासाठी कोपरगाव नगरपालिका आता ॲक्शन मोडमध्ये आली आहे. सर्वसाधारण सभेमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर नगरपालिकेकडून फ्लेक्स संदर्भातील नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार शहरात फ्लेक्स लावण्यासाठी तब्बल 30 अधिकृत ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्याच ठिकाणी परवानगी घेऊन फ्लेक्स लावता येणार आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांचा श्वास मोकळा करण्यासाठी रस्त्यालगतचे अनधिकृत फ्लेक्स, बॅनर आणि विविध अडथळे हटविण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले आहे. नगरपालिकेने शहरातील फ्लेक्स व्यावसायिकांची बैठक बोलावून त्यांना नव्या नियमावलीची माहिती दिली. फ्लेक्सचे आकारमान, परवानगी प्रक्रिया, कालमर्यादा आणि सुरक्षिततेचे नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिला आहे. यावेळी मुख्य अधिकारी सुहास जगताप, पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, नगरपालिका अतिक्रमण विभागाचे अधिकारी, नगरसेवक तसेच फ्लेक्स व्यावसायिक उपस्थित होते. दरम्यान कोपरगाव शहरात यापूर्वी अनेकदा फ्लेक्सच्या जागांवरून वाद निर्माण झाले होते. काही वेळा फ्लेक्स वॉरमुळे शहरात तणावाचे वातावरणही निर्माण झाले होते. त्यामुळे नगरपालिकेच्या या निर्णयामुळे अनधिकृतपणे फ्लेक्स लावणाऱ्यांवर मोठा वचक बसणार असून शहराचे विद्रुपीकरण होण्याला आळा देखील बसणार आहे. या संदर्भात अधिक माहिती दिली आहे नगराध्यक्ष पराग संधान यांनी. आत्ताच मागच्या महिन्यात जी जनरल बॉडी मीटिंग झाली त्यात आम्ही एक ठराव घेतला होता की शहरातील फ्लेक्समुळे शहराचं विद्रुपीकरण होतं, त्याचप्रमाणे बऱ्याच ठिकाणी ॲक्सिडेंट होत आहेत आणि नागरिकांनाही त्याचा फार त्रास होतो आहे. याकरिता आत्ता GB मध्ये आम्ही ठराव घेतला होता की शहरामध्ये एक 30 स्पॉट काढलेले आहे की ज्या ठिकाणीच फक्त आपल्याला इथून पुढे फ्लेक्स लावता येणार आहे. त्या फ्लेक्सची साईज सुद्धा 10x12 अशी एक स्टँडर्ड साईज ठेवलेली आहे. सगळे फ्लेक्सवाले बोलून आज त्यांना ती नियमावली दिलेली आहे का फ्लेक्स किती दिवस लावायचा, त्याची फी भरली पाहिजे, त्याच्या जागा फायनल केलेल्या आहे. आणि ह्या सगळ्यामुळं ज्या ज्या ठिकाणी ज्या अडचणी येत होत्या का प्रत्येक कॉर्नरला कुणी पण फ्लेक्स लावायचं, किती दिवस ठेवायचं, त्याच्यामुळे त्याच्यातून भांडणं होत होते. म्हणून एक गाईडलाईन्स त्या प्रत्येक फ्लेक्सवाल्याला दिलेल्या आहे का त्या फ्लेक्स बोर्डवर किती दिवस लावायचं, ती जी पावती भरली ती पावतीची झेरॉक्स जोडायची. त्याचप्रमाणे प्रकाशकाचं आणि प्रिंटरचं पण नाव आम्ही प्रिंट करायला लावलं आहे का जेणेकरून त्या बोर्डामुळे जर काही परिस्थिती उद्भवली तर त्याची ती सर्वस्वी जबाबदारी त्या प्रिंटरची आणि बोर्डवाल्याची राहील. आणि जर ज्या ठराविक जो पिरियड आहे त्यांनी जो परमिशन घेतलेला त्याच्यापेक्षा जास्त दिवस जर त्यांनी फ्लेक्स लावला तर त्या फ्लेक्सवर गुन्हे दाखल करून ते जप्त करण्याची प्रोसिजर करणार आहे. त्याकरिता आता पोलीस स्टेशन असेल, नगरपालिका यांच्या संयुक्त याच्यातून ती मीटिंग झाली आणि सगळ्या फ्लेक्सवाल्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे लवकरच 1 तारखेपासून आपण ती नवीन पॉलिसी चालू करणार आहोत. नियमावलीमध्ये काय असणार आहे, किती बाय कितीचा बोर्ड आणि किती दिवस ठेवण्यात येणार आणि फी किती असणार? साधारण नियमावलीमध्ये जर आपण बघितलं तर 10x12 ही एक स्टँडर्ड साईज ठेवलेली आहे. आत्ता सध्या ₹1.5 स्क्वेअर फीट प्रमाणे आपण त्यांच्याकडून फी आकारतो. तर ती जी फी असेल ती एका दिवसासाठी असती, ती 3 दिवस लावली तर त्या पद्धतीने करणार आहे. आणि शक्यतो कोणताही बोर्ड हा जास्तीत जास्त 3 दिवस आपण ठेवू देणार आहे. फक्त राहिला त्याच्यात समजा अंत्यविधी किंवा काय असे जे दुःखद घटनेचे जे बोर्ड आहे त्याला थोडंसं आपण एक्झाम्पशन देणार आहोत. काही जयंत्या पुण्यतिथ्यांनाही त्या फीमधून आपण वगळलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून एक अंडरटेकिंग घेणार आहोत की ह्या फ्लेक्सवर काय होतं, देवी देवतांचे, महापुरुषांचे फोटो लावले जातात. त्यामुळे कुठं विटंबना झाली, कुठं चुकीचा मेसेज गेला तर त्याच्यामुळे काही परिस्थिती उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ह्या त्या फ्लेक्सवाल्याची आणि त्या प्रकाशकाची राहील. अशा फॉर्मवर पण आपण सह्या करणार आहे की जेणेकरून आपल्या शहराची शांतता धोक्यात येणार नाही. आणि जर फ्लेक्स लावायचा असेल तर नगरपालिकेच्या परवानग्या फी भराव्याच लागणार, परंतु त्या प्रॉपर्टी धारकाचीही परवानगी लागणार. आणि शक्यतो सगळ्या फ्लेक्सवाल्यांनाही सांगितलं आहे, शासकीय मालमत्ता जसे MSCBचे बोर्ड असतील, टेलिफोनचे बोर्ड असतील, याचा आधार घेऊन कोणतेही फ्लेक्स लावायचे नाही. ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या ते पोल रोवूनच आपले फ्लेक्स लावायचे आहे, अशा आम्ही सूचना दिलेल्या आहे. म्हणजे लाईटचे पोल वगैरे आपण ते बंद हो, ते बंद करणार आहोत. त्याच्यामध्ये जे नियमावली पाळणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई कोणाकोणावर होणार?
जो नियम पाळणार नाही त्यांच्यावर पोलीस स्टेशन आणि नगरपालिका या दोघांकडूनही गुन्हे दाखल होणार आहे. जो प्रिंटर आहे त्याच्यावरही गुन्हा दाखल होणार आहे. जो प्रकाशक आहे म्हणजे ज्यांनी बोर्ड लावायला लावला त्या दोघांवरही गुन्हे दाखल होणार आहे. आणि तसा महाराष्ट्र शासनाचा GR आहे, त्या GR अंतर्गत आपण हे गुन्हे दाखल करणार आहोत. कधीपासून याला सुरुवात होणार आहे? आता आज एक मीटिंग झाली आहे, त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या. परत आम्ही 27 किंवा 28 तारखेला बसणार आहोत आणि ही पॉलिसी 1 जून पासून आपण सुरुवात करणार आहोत. 30 स्पॉट फायनल केलेले आहे. 80 फ्लेक्स लागतात. साधारण 80 फ्लेक्स लागतील. जर प्रायव्हेट प्रॉपर्टीवर कोणाला फ्लेक्स लावायचा असेल तर त्या प्रॉपर्टी मालकाची संमती घेणं गरजेचं आहे. त्याच्या संमतीशिवाय कुठेही फ्लेक्स लावता येणार नाही.